आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुती होणार असून महायुतीच्या कशा पद्धतीच्या जागा वाटप आहेत या संदर्भात आज कणकवली येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष 3 वर्ष भाजपकडे 2 वर्ष शिवसेनेकडे राहील, तसेच जिल्ह्यात भाजप जिल्हा परिषदसाठी 31 तर शिवसेना जिल्हा परिषदसाठी 19 तर पंचायत समितीसाठी भाजप 63 जागांवर तर शिवसेना 37 जागांवर लढणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली। लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून स्वप्नील लोके। भाजप आणि शिवसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट यांचे सर्व प्रमुख जिल्हा प्रमुख तसेच जिल्ह्यातील सर्व मान्यवर पत्रकार आणि मित्र, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून आघाडी करायचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे जे वाटप झालं आहे केलं आहे ती आकडेवारी आपल्या समोर मी ठेवतो। आमच्या या वाटपामध्ये कोणाचेही गैरसमज की कुठलंही भांडण तंटा झालेलं नाही, सर्व एकमताने सर्व ठरलेलं आहे आणि म्हणून मी प्रथम वाटपची संख्या जी आहे ती आपल्यासमोर ठेवतो। भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद एकूण जागा 31, पंचायत समिती 63, सेना जिल्हा परिषद 19, पंचायत समिती 34। राष्ट्रवादी आता त्यांचं निवेदन आलं आहे त्यामुळे त्याचा विचार आम्ही आता करू, त्यांना किती जागा आणि कुठे द्यायची ते, पण त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आता या वाटपामध्ये कोणत्या मतदारसंघात विधानसभेच्या किती जागा देण्यात आल्या आहेत त्याची आकडेवारी आहे। सावंतवाडी जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 17, सेना जिल्हा परिषद 6, पंचायत समिती 17, कुडाळ मालवण विधानसभा भाजप जिल्हा परिषद हे बरोबर आहे 4, पंचायत समिती 15, सेना जिल्हा परिषद 11, पंचायत समिती 15, कणकवली विधानसभा भाजप जिल्हा परिषद 16, पंचायत समिती 31, सेना जिल्हा परिषद 2 आणि पंचायत समिती 5। आता राष्ट्रवादीची फक्त याच्यात हे आले नाही, आता झाले याच्यातले कोणाचे कमी जास्त करून त्यांना देण्यात येईल। एकंदरीत हे वाटप आज जाहीर करण्यात येईल। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आम्ही सामावून घेऊ आणि खात्रीरीत्या आम्ही सांगू इच्छितो की या निवडणुकीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमची आघाडी महायुती 100% यश मिळवेल, 100% यश मिळवेल अशी मला खात्री आहे, आम्हाला सर्वांना खात्री आहे। जसं महानगरपालिकेचा निकाल लागला
त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये महाराष्ट्रात जो काही निकाल लागणार त्याच्यात सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असेल. जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवू. आमचा प्रयत्न 100% मिळवायचा आहे. आम्ही प्रयत्नशील राहू आणि म्हणून यामध्ये आम्हाला जे यश मिळणार आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य गृहीत धरून मी यशाची आकडेवारी आपल्याला दिलेली आहे. तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभो एवढंच सांगतो. काय कोणाकडून चूक झाली काय झालं तर कानात येऊन सांगा. मीडियावर दाखवू नका, प्रिंट मीडियामध्ये छापू नका. एवढीच विनंती आहे आपल्या सर्वांना. आणि त्याप्रमाणे ही निवडणूक अतिशय जिल्ह्यात सुरळीत होईल. कुठला वाद करायला कोणी शिल्लकच महाराष्ट्रात राहिलं नाही आहे विरोधात. बरोबर ना? आणि त्याच्यामुळे 100% यश भाजप, शिवसेना एकनाथजी आणि अजित पवार यांची युती झाली आहे. ती यशस्वीरित्या महाराष्ट्रात सरकार चालवत असताना ही निवडणूक 100% आम्ही जिंकू असा विश्वास व्यक्त करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. भेटलेले जागा वाटपाच्या संदर्भात तर नेमकी काय चर्चा झाली आणि त्यांची काय मागणी? नाही, त्यांना सीट बाबा प्रत्येकाला उमेदवारी लढायचं आहे तर त्यांना सीट आम्हाला वाढून द्या असं म्हणणं आहे. आता तिथे जे निवडणुकीचं आत्ताचं चित्र आहे पालकमंत्री शिवसेनेचं आहे आणि ज्या सीट दोन्ही पक्षाच्या आत आहेत म्हणजे निवडून मागच्या निवडून आलेल्या त्या पाहता तशाच ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही तसं वाटपही करणार आहोत. त्यामुळे ते दुपारी थोडा वेळ काल ते येऊन गेले आणि त्याप्रमाणे आम्ही आज अंतिम निर्णय घेऊ. दादा, तुम्ही शिवसेनेत असताना कित्येक वर्ष महानगरपालिकेवरती मुंबईच्या शिवसेनेची सत्ता होती. मात्र ह्या वेळेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र त्यांची सत्ता येऊ शकली नाही. तुम्ही कसं विश्लेषण करा यावर? ते उद्धवला विचारा. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला, त्यामुळे नफा तोटा काय होतो त्याचा अनुभव आला आहे उद्धव ठाकरेला. आता शिवसेना नावाला आहे फक्त उद्धव ठाकरेची, काय राहिलं नाही. त्यामुळे एकत्र आले काय, एकत्र सुरुवातीला होते तेव्हाही काय करू शकले नाही, दोन वेगळे झाले तेव्हाही काय नाही, आता परत एकत्र येऊन काही नाही. काय नाही सर. आता देवेंद्र फडणवीस आपले नगरसेवक फोडतील म्हणून एकनाथ शिंदेने आपले नगरसेवक लपवून ठेवले असा आरोप जो आहे तो संजय राऊत करते. संजय राऊतला आता काय राहिलं आहे नाही, दुसरं काय बोलायला आहे का? आम्हाला लपून ठेवायची काय गरज आहे? कोण पळून नेल म्हणून भीती आहे आम्हाला. त्यामुळे असं काही नाही आहे. आणि संजय राऊत आता त्याला बातमीच राहिली नाही आहे. दादा, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की देवाची इच्छा असेल तर मुंबईचा महापौर हा आमचा बसेल. आता देवावर हे झालं काय विसंबून राहिलं. हा, देव काय हात जोडले ना आतापर्यंत काही देवासाठी. कसा महापौर आकाशातून येईल की काय? संख्या बघ म्हणा जरा, एवढा फरक कसा का भरून काढणार? त्यामुळे उद्धव ठाकरे आता डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. आणि त्यामुळे तो जे बोलतो आहे ते वास्तव नाही आहे. आमची म्हणजे भाजपा आणि शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी आमची मेजॉरिटी आहे. आणि महाराष्ट्रात जवळपास 25
महानगरपालिकेत सत्ता आली. आता तरी मला शहाणा बना ना, काय आहे गरीब असा ना, ऑपरेशन काय करायचे ते पण करून घ्या. ह्याचं संजय राऊत राणेसाहेब, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील काही विरोधी पक्षातील नेते किंवा पदाधिकारी भाजपमध्ये येणार अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. तर काय नेमकी अशी काही नावं तुमच्यापर्यंत आली आहेत का, किंवा काही बोलणं झालं? माझ्यापर्यंत आली नाहीये, हवेत आहेत. ते आमच्याकडून येतील ते आम्ही विचार करू काय करायचं, ते मूल्यमापन करून. बरोबर ना. आता संजय राऊतांनी एक टीका केली आहे. ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेंनी जर जयचंदची भूमिका घेतली नसती तर महानगरपालिकेवरती शिवसेना भाजपची सत्ता आली असती. सॉरी, ठाकरे शिवसेनेची सत्ता आली असती. काय आलं असतं तर एकनाथ शिंदेंनी जयचंदची भूमिका घेतली नसती, पानिपतमध्ये जी लढाई झाली त्याच्यात जयचंदची जी भूमिका घेतली, ती जर घेतली नसती एकनाथ शिंदेंनी, तर मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे शिवसेनेची सत्ता आली असते, असं त्यांनी वक्तव्य विचार म्हणा उद्धवणी करायला पाहिजे. त्यांनी का भूमिका घेतली, प्रवृत्त कोणी केलं, एकनाथ शिंदेना, कळलं ना. हे सगळे आम्ही सगळे जे शिवसेनेतून निघालो त्याला कारण उद्धव ठाकरेच आहे, दुसरं कोणी नाही. आता सिंधुदुर्गात आता महायुती झालेली आहे. महायुती झाल्यानंतर म्हणजे निवडणुका तुम्हाला गरम पाणी मागू का? निवडणुका आणि बंडखोरी हा एक समीकरण असतं. तर या महायुतीमुळे कुठं बंडखोरी होईल असं वाटतं का, आणि त्याबाबत काय नेमकी व्यूहरचना आखण्यात आली? आमच्या ह्याच्यात अजिबात होणार नाही. मी आहे असेपर्यंत होणार नाही. तुम्हाला काय न्यूज असेल तर सांगा मला, मी काळजी घेईन. दादा, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, पण जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा काही असा फॉर्म्युला ठरलाय का? हो, ठरलंय. सांगू का ते? BJP 3 वर्ष आणि शिवसेना 2 वर्ष. अच्छा. हेडलाईन.